रोम रोम काय भाइयों। म्हणता पोट्टे होतं तुम्ही म्हणता सण तुमचा भाऊ सकाळ सकाळी चालला कुठे एवढ्या थंडी मध्ये? तर तुमचा भाऊ चालला आता कॉलेजला. पिंपळगाव वरून चाललो होतो तो समोर तर आपल्या मित्राची गाडी होती. मग काय थंडी तर बोलूनच गेलो राव. तिथून समुद्रपुरा झालो तो पहिला तर आपल्या मित्राच्या हाती गाडी घेऊन आली कारण का आपल्याला मोकारच थंडी लागत होती. मग आम्ही चाय कॅन्टीन वर चाय प्यायसाठी आलो तर आपला मित्र पियांशू तर पहिलंच आला होता राव. चाय पिऊन मग सकाळी पियांशूच्या इथं आलो आणि पियांशूच्या इथं आलो तर त्याचा शर्ट मीने घातला आणि माझा शर्ट मग त्याला दिलो कारण तिथून लगेच आपल्याला हिंगणघाटला पण जायचं होतं. हिंगणघाटला जातच होतो ना मंदामंदी आपल्याला जामला तर मॅच चालू होती. मग 2 ओव्हर पाहून आम्ही हिंगणघाटला आलो. हिंगणघाटला येऊन तर पहिले तर आपण शिवाजी पार्क मध्ये आलो. लई दिवस झाले होते राव शिवाजी पार्क पण घुमवल्याच नव्हता. मग तिथून आम्ही वना नदीवर आलो. वना नदीवरचा व्ह्यूज तर एकच नंबर होता राव. सकाळी पारस मध्ये येऊन मग परत एकदा चाय पिऊन घेतला कारण का चाय इज इम्पॉर्टंट. मग आमचं हिंगणघाट घुमून झालं निघलो आता घरगड जायसाठी. मी म्हणत असं तुमचा भाऊ तर कॉलेजला जायला निघला होता. मग काय तुमच्या भावानं मारला ना आज पण कॉलेज बंक.